नमस्कार. पुन्हा एकदा आपलं गुरुकुल ओके क्लासेस मध्ये सहर्ष असं स्वागत. आपण कालच एक बॅच लॉन्च केलेली आहे बघा, कोणती टीईटी और एअर सिरीज. त्याच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रभर सर्व शिक्षकांसाठी टीईटी संदर्भात सविस्तर मार्गदर्शन करणार आहे. त्याच्यामध्ये आपण अंकगणित असेल, सामाजिक शास्त्र, बुद्धिमत्ता असेल, बालमानसशास्त्र असेल, मराठी असेल, अशी सर्वच्या सर्व विषय घेणार आहे. तर आपण आज बघणार आहे बघा, सामाजिक शास्त्र आणि परिसर अभ्यास याच्यामधील आधुनिक भारताचा इतिहास. पहिला प्रश्न काय आहे बघा, प्रश्न सविस्तर वाचून घ्या. मूकनायक हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले? पर्याय आहेत बघा चार. महात्मा फुले, लोकमान्य टिळक, बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी. तर याचं बरोबर उत्तर आहे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर राहिलेले तीन पर्याय त्याचा पण आपण सविस्तर अभ्यास करू. तर पर्यायाचा विचार करू आपण. तर या ठिकाणी पहा, पहिला पर्याय होता बघा महात्मा फुले. यांनी काय केलं, ते एक थोर समाज सुधारक होते. नंतर त्यांनी चालू केले बघा दीनबंधू, शेतकऱ्यांचा असूड ही पत्रे सुरू केली. त्याच्यामुळं मूकनायक हे तर येणार नाही बघा, हे तर उत्तर चुकीचं आहे. दुसरं बघा लोकमान्य टिळक यांनी काय केलं, केसरी मराठीतून आणि मराठा हे इंग्रजीतून वृत्तपत्र चालू केलं. चौथा पर्याय बघा महात्मा गांधी यांनी काय केलं, यंग इंडिया, नवजीवन, हरिजन ही पत्रे सुरू केली. त्याच्यामुळे याचं बरोबर उत्तर आहे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी काय केलंय, 3 जानेवारी 1920 रोजी मूकनायक हे वृत्तपत्र सुरू केले. महत्वाचं आहे बघा सण कोणता आहे बघा, 3 जानेवारी 1920. प्रश्न आहे असा येऊ शकतो, किंवा मूकनायक हे कधी चालू झालं हे पण विचारलं जाऊ शकतं. त्याच्यामुळं हे सर्व चारही पर्यायांचा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. तर या ठिकाणी याचं उत्तर आहे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न आहे बघा 1857च्या लढ्यासंदर्भात काय सांगितलंय. 1857च्या स्वातंत्र्य लढ्याची सुरुवात कोणत्या ठिकाणाहून झाली? जर पर्यायाचा सविस्तर विचार केला तर पहिला पर्याय आहे बघा कानपूर, दुसरा आहे झाशी, तिसरा आहे मेरठ आणि चौथा आहे दिल्ली. जर चारही पर्यायाचा अभ्यास केला तर चारही ठिकाणं त्या 1857च्या लढ्याच्या संदर्भात दिसत आहेत बघा. परंतु ह्याचं बरोबर उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 3 मेरठ. आता राहिलेली तीनही ठिकाणं त्यांचा याचे संदर्भ काय आहेत ते बघू आपण. पहिला पर्याय बघा कानपूर. कानपूर हे 1857च्या स्वातंत्र्य लढ्यातील महत्वाचे केंद्र आहे, महत्वाचे. पण त्याची सुरुवात कानपूर मधून झालेली नाही. दुसरा पर्याय बघा झाशी. झाशी म्हणलं की एक आठवत बघा झाशीची राणी, राणी लक्ष्मीबाई. त्या पण 1857च्या लढ्यामध्ये त्यांचा सहभाग होता, परंतु त्याची सुरुवात झाशी मधून झालेली नाही. चौथा पर्याय बघा दिल्ली. सैनिक मेरठहून दिल्लीला गेले आणि दिल्लीवर कब्जा केला, म्हणजे दिल्ली ही सुरुवात नसून नंतरचे महत्वाचे केंद्र आहे. दिल्ली या ठिकाणी 1857च्या स्वातंत्र्य लढ्याची सुरुवात झालेली नाही. सुरुवात झाली बघा मेरठहून. 10 मे 1857 रोजी मेरठ येथील सैनिकांनी ब्रिटिशांच्या विरोधात, हे लढा होता बघा, हे बंड होतं ब्रिटिशांच्या विरोधात. तर कधी चालू केले बघा, हे 10 मे 1857. हे बंड 1857च्या स्वातंत्र्य लढ्याचे पहिले ठिणगी ठरले. म्हणजे बघा इथून हा लढा चालू झाला आणि नंतर तर पुढचं जर तुम्हाला काय झालं हे माहिती आहे. याचं उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 2. चला पुढचा प्रश्न बघूया. हा प्रश्न खूप सोपा आहे बघा. केसरी हे वृत्तपत्र कोणाशी संबंधित आहे? पहिल्या प्रश्नामध्ये बघा 4 पर्यायाचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला कळलं होतं बघा केसरी आणि मराठा हे दोन्ही वृत्तपत्रे आहेत बघा लोकमान्य टिळक म्हणजेच बाळ गंगाधर टिळक यांनी लिहिलेले आहेत बघा. केसरी हे वृत्तपत्र आहे बघा मराठी मधून, आणि दुसरं आहे बघा मराठा हे वृत्तपत्र आहे बघा इंग्रजी मधून. हे पण तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहे. आता राहिलेले तीनही पर्यायाचा आपण सविस्तर अभ्यास या ठिकाणी करू. बघा
पहिला पर्याय गोपाळ गणेश आगरकर. आगरकर हे प्रसिद्ध समाज सुधारक आणि विचारवंत होते. त्यांनी काय केलं, सुधारक हे वृत्तपत्र सुरू केले. केसरीजी यांचा काही संबंध नाही. नंतर बघा तिसरा पर्याय आहे विष्णू शास्त्री चिपळूणकर. चिपळूणकर हे विद्वान लेखक, विचारवंत आणि निबंधकार होते. त्यांनी निबंधमाला ही मालिका लिहिली. यांचा पण या ठिकाणी काही संबंध नाही. पुढचा बघा महात्मा ज्योतिराव फुले यांनी दीनबंधू हे वृत्तपत्र सुरू केले. त्यामुळे यांचा पण काही संबंध नाही. पर्याय क्रमांक आहे बघा ब. मी सांगितलं होतं केसरी मराठी मधून आणि मराठा इंग्रजी मधून अशी 2 वृत्तपत्रे लोकमान्य टिळक यांनी सुरू केली. त्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. या ठिकाणी बघा महत्वाची टिप काय दिली, लोकमान्य टिळकांनी केसरी आणि मराठा या वृत्तपत्रांच्या माध्यमातून ब्रिटिशांच्या धोरणांचा पर्दाफाश केला. स्थापना दिनांक बघा केसरी या वृत्तपत्राची स्थापना झालेली 4 जानेवारी 1881 रोजी. ही पण गोष्ट खूप महत्वाची, प्रश्न 100% येऊ शकतो. असा प्रश्न येऊ शकतो की केसरी या वृत्तपत्राची स्थापना कधी झाली, तर तुम्हाला ध्यानात ठेवायचंय 4 जानेवारी 1881. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न काय बघा, खालीलपैकी कोणत्या कायद्यामुळे भारताची फाळणी होऊन भारत व पाकिस्तान ही 2 राष्ट्रे निर्माण झाली? भारताला स्वातंत्र्य मिळाले 15 ऑगस्ट 1947 रोजी, परंतु तो कोणत्या कायद्याच्या आधारे मिळाले? तर याचं उत्तर आहे बघा भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 या कायद्याचे अन्वये आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. आता याचा सविस्तर खालच्या स्लाइड मध्ये आपण अभ्यास करू. पहिला पर्याय काय बघा रेव्होल्युटिंग ऍक्ट. ह्या कायद्याचा विषय काय बघा नेमका, हा कायदा 1773 साली पास झाला. पुढे काय सांगतं, या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी रेव्होल्युटिंग ऍक्ट हा कायदा आणण्यात आला. त्याच्यामुळे याचा पण या ठिकाणी काही संबंध नाही. पुढचा बघा इंडिया काउन्सिल ऍक्ट. हा कायदा 1861 साली आला. त्याचा कायदा काय होता बघा, या कायद्याने विधिमंडळात भारतीय सदस्यांची संख्या वाढवणे व प्रशासकीय बदल करणे हे उद्दिष्ट होतं. पर्याय क्रमांक 4 बघा रॉलेट ऍक्ट. याचा विषय काय होता, हा कायदा आला होता बघा 1919 साली. या कायद्याने न्यायालयाविना खटला चालवणे व अटक करण्याचा अधिकार ब्रिटिश सरकारला दिला. आणि तिसरा पर्याय महत्वाचा आहे बघा भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947. काय झालं बघा 18 जुलै 1947 रोजी ब्रिटिश संसदेत पारित केला हा कायदा. या कायद्याने ब्रिटिश भारताची ही 2 स्वतंत्र राष्ट्रे 15 ऑगस्ट 1947 रोजी वेगळी झाली. म्हणजे भारत आणि पाकिस्तानची फाळणी या कायद्याच्या आधारे झाली आणि आपल्या भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. जरी मी तुम्हाला प्रत्येक वेळेस एकच प्रश्न देत असेल, परंतु राहिलेल्या 3ही पर्यायांचा अभ्यास जर केला तर एका प्रश्नामागून अजून 3 प्रश्न तयार होतात. म्हणजे ही खूप महत्वाची गोष्ट आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. सत्यशोधक समाज स्थापना कोणी केली? सोपं उत्तर आहे याची स्थापना केलेली आहे बघा महात्मा ज्योतिराव फुले. सत्यशोधक समाजाची स्थापना केली महात्मा ज्योतिराव फुले. याचं सविस्तर विश्लेषण आपण या स्लाइड मध्ये बघूया. काय सांगितले बघा पहिला पर्याय आहे महर्षी कर्वे. महर्षी धोंडो केशव कर्वे हे महान समाज सुधारक व शिक्षण प्रेमी होते. त्यांनी विधवा विवाह, स्त्री शिक्षण आणि यासाठी कार्य केले. त्यांची महिला विद्यापीठ स्थापना प्रसिद्ध आहे. यांचा या समाजाविषयी काही संबंध नाही. नंतर बघा न्यायमूर्ती रानडे यांनी काय केले, प्रार्थना समाज या संस्थेच्या कार्यात सहभाग घेतलाय बघा. नंतर पुढे काय सांगितलंय, राजर्षी शाहू महाराज. राजर्षी शाहू महाराज हे कोल्हापूरचे प्रगतशील राजे होते. त्यांनी काय केले बघा सत्यशोधक समाजाची स्थापना त्यांनी केलेली नाही. चौथा पर्याय बघा महात्मा ज्योतिराव फुले. त्यांनी काय केलं 24 सप्टेंबर 1873 रोजी. ही तारीख सर्वांना ध्यानात ठेवायला पाहिजे बघा 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. म्हणजे हे एकदम महत्वाची तारीख आहे बघा 24 सप्टेंबर 1883. हायलाइट एकदम करून ठेवा, ही लाईन खूप महत्वाची. तर अशा रीतीनं हा प्रश्न आपण
चला पुढचा प्रश्न काय आहे बघा. चले जाव आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले? चले जाव ही घोषणा कोणी दिली? तर ती दिली बघा महात्मा गांधी यांनी. आणि त्या चले जाव घोषणेमधूनच चले जाव हे आंदोलन सुद्धा चालू झाले. तर ते कधी सुरू झालं बघा? 1942 रोजी काय झालं, मुंबईमध्ये काँग्रेसचं एक अधिवेशन होतं आणि त्या अधिवेशनामध्ये भारत छोडो हा ठराव पारित झाला आणि तिथूनच या आंदोलनाला सुरुवात झाली. तर राहिलेल्या पण सालाची आपण या ठिकाणी माहिती घेऊया. काय आहे बघा, पहिला पर्याय आहे बघा 1919. तर 1919 ला काय झाले? रॉलेट कायदा विरोधी आंदोलन चालू झालं. याच वर्षी जालियनवाला बाग हत्याकांड एकदम फेमस, म्हणजे सगळ्यात प्रचलित असणार एकदम 13 एप्रिल 1919 रोजी हा हत्याकांड घडला बघा. दुसरा काय पर्याय 1930. 1930 ला काय चालू झालं? दांडी मार्च सुरू झाला. 1930 ध्यानात ठेवा, 1930 म्हणले की दांडी मार्च. नंतर चौथा पर्याय काय 1947. हे तर सर्वांना माहित असेल, 1947 म्हणलं की त्या साली आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले. काय बघा तिसरा पर्याय 1942. 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या गव्वालिया टॅग मैदानावर, आत्ताचे ऑगस्ट क्रांती मैदान, काँग्रेसच्या अधिवेशनात भारत छोडो ठराव पारित झाला. आणि काय झालं, महात्मा गांधींनी करेंगे या मरेंगे हा नारा दिला. चले जाव आंदोलन 1942 मध्ये सुरू झाले. या ठिकाणी अजून माहिती बघा, या आंदोलनात ठराव मुंबईत ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या अधिवेशनात पारित झाला. चला पुढचा प्रश्न बघूया. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या परिणामी महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली? असं तसं आपल्या महाराष्ट्र राज्याला वेगळा झालेला नाही, त्यासाठी संयुक्त महाराष्ट्र ही एक लई मोठी चळवळ निर्माण झाली. 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महाराष्ट्र हे वेगळे राज्य नव्हते, मुंबई हे राज्य होते बघा. मग काय झालं, त्या ठिकाणी एक संयुक्त महाराष्ट्र चळवळ ही एक चळवळ निर्माण झाली. आणि ती झाल्यानंतर बघा 1 मे 1960 रोजी आपला महाराष्ट्र हा स्वतंत्र झाला. या ठिकाणी बघा पहिला पर्याय काय बघा 15 ऑगस्ट 1947. तुम्हाला जर माहिती 15 ऑगस्ट 1947 म्हणले की भारताला स्वातंत्र्य मिळाले. दुसरा पर्याय बघा 26 जानेवारी 1950. या रोजी काय झालं, भारताचे संविधान लागू झाले, म्हणजे भारत देश हा प्रजासत्ताक झाला. तिसरा बघा 1 मे 1960, म्हणजेच 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची अधिकृत स्थापना झाली. आणि 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधीजींची हत्या झाली. तर चला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न काय आहे बघा, हरिजन हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? पहिल्याच प्रश्नामध्ये आपण बघितलं होतं बघा, हरिजन ते होतं बघा महात्मा गांधींशी संबंधित. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणलं की ते होतं बघा मूकनायक. पहिला प्रश्न आठवा. लोकमान्य टिळक म्हणलं की त्यांच्या संबंधी होतं बघा केसरी. आणि दुसरं होतं बघा मराठा. नंतर बघा महात्मा गांधी म्हणलं की होतं बघा हरिजन. चला खाली पर्यायांचे विश्लेषण बघूया. मी सांगितल्याप्रमाणे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले की मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता, प्रबुद्ध भारत हे त्यांची होती बघा वृत्तपत्रे. नंतर लोकमान्य टिळक यांचं काय होतं बघा केसरी मराठी मधून आणि मराठा इंग्रजी मधून वृत्तपत्रे होती. गोपाळ हरी देशमुख यांचं काय होतं बघा शतपत्रे ही प्रबोधनकार लेखनमाला त्यांनी लिहिली. आणि महात्मा गांधी यांनी काय केलं, यंग इंडिया असेल, नवजीवन असेल आणि हरिजन यांसारखी वृत्तपत्रे चालू केली. चला पुढचा प्रश्न काय बघूया. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या साली झाली? सरळ सरळ उत्तर आहे बघा 1885 साली झाली. त्याचं विश्लेषण आपण खालील पर्यायामध्ये बघूया. पहिला पर्याय बघा 1857. 1857 म्हणले की स्वातंत्र्य युद्धासाठी हे ओळखलं जातं बघा. या युद्धाला शिपाई उठाव
किंवा भारतातील पहिले स्वातंत्र्य युद्ध असे म्हटले जाते. दुसरा बघा पर्याय काय 1905. 1905 मध्ये लॉर्ड कर्झन बंगालची फाळणी केली. कुणी केली 1905 मध्ये? लॉर्ड कर्झन यांनी बंगालची फाळणी केली. स्वदेशी चळवळीची सुरुवात याच वर्षी झाली. हा पण पर्याय ठिकाण नाही. चौथा पर्याय बघा 1920. 1920 मध्ये महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली असहकार चळवळ सुरू झाली. हे वर्ष काँग्रेसच्या स्थापनेचे नाही. ध्यानात ठेवा बघा 1920 मध्ये काय झालं? असहकार चळवळ. 1905 मध्ये काय झालं? बंगालची फाळणी झाली. आणि दुसरा पर्याय बघा 1885 म्हणजे काय बघा 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबई येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. A.O. ह्यूम यांच्या पुढाकाराने आणि भारतीय नेत्यांच्या सहकाराने ही स्थापना झाली. त्याच्यामुळे याचं बरोबर उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 2 म्हणजे 1885. पण त्याची तारीख पण ध्यानात ठेवा 28 डिसेंबर 1885 मुंबई आणि A.O. ह्यूम म्हणजे ॲलन ह्यूम. चला पुढचा प्रश्न काय आहे बघा. प्रश्न खूप महत्वाचा आहे. स्वातंत्र्यानंतर भारतीय संस्थानांचे विलिनीकरण करण्यामागे महत्वाची भूमिका कोणी बजावली? म्हणजे भारताला जरी स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 रोजी मिळाला असेल तरी पूर्णपणे अख्खा एक भारत नव्हता. त्याच्यामध्ये हैदराबाद संस्थान असेल अशी भरपूर संस्थानं होती. त्यांचे विलिनीकरण भारतामध्ये कोणी केलं? तर बघा उत्तर आहे आपलं सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुढाकाराने अनेक संस्थानं भारतामध्ये विलीन झाली. पर्यायाची माहिती आपण या ठिकाणी खाली बघूया. पंडित नेहरू म्हटलं की पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान होते. दुसरा बघा पर्याय राजेंद्र प्रसाद. जसे हे पहिले पंतप्रधान तसे होते बघा भारताचे पहिले राष्ट्रपती. त्यांनी संविधान सभा अध्यक्ष संविधान निर्मिती यामागे महत्वाची भूमिका बजावली आहे. नंतर बघा चौथा पर्याय लाल बहादूर शास्त्री हे भारताचे दुसरे पंतप्रधान होते. नंतर बघा सरदार वल्लभभाई पटेल यांनी काय केलं? स्वातंत्र्यानंतर भारतातील 565 संस्थानांचे विलिनीकरण करण्याचे ऐतिहासिक कार्य सरदार पटेल यांनी केले. त्यांना भारताचा लोह पुरुष बघा सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचा लोह पुरुष म्हणतात आणि देशाचा एकीकरण करता म्हणतात. म्हणून हा पर्याय आहे बघा योग्य. तर अशा रीतीनं 10 प्रश्न आपण व्यवस्थितरित्या पाहिले. आपण व्यवस्थित म्हणजे आधुनिक भारताचा सर्व इतिहास बघणार नाही, परंतु या 10 प्रश्नांच्या माध्यमातून आणि त्याच्या 4 पर्यायांच्या माध्यमातून आपण बराच आधुनिक भारताचा इतिहास आणि महत्वाचे घटक संपूर्णरित्या कव्हर केलेले आहेत. आणि इथून पुढे पण आपण असे सर्व समाजशास्त्रामध्ये जेवढा भाग येतो, आधुनिक भारतात इतिहास असेल, भूगोलाचा भाग असेल, राज्यशास्त्र असेल, नागरिक शास्त्र असेल, असा सर्व भाग आपण या चॅनल वरती घेणार आहोत. तरी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.